सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहणार आहोत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ सांगलीच्या सभेतून फोडणार आहेत। सांगलीमध्ये आज स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर जंगी सभा सुद्धा होणार आहे। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार या सभेसाठी उपस्थित राहतील। दरम्यान या सभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत। सांगलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे। दरम्यान थेट जाणार आहोत आपण सांगलीमध्ये, तिथे थेट सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज सांगलीमध्ये पार पडत आहे। आपण सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आहे। या ठिकाणी सोनेरा कारखान्या शेजारी या ठिकाणी पतंगराव कदम यांचा पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यासाठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तब्बल 10 एकरवरती या स्मारकाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। भव्य अशी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसेच शरद पवार आणि आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।